लागली, जरा पाणी पण घेऊन येतो. अरे ग्लास कोणी भरून ठेवला? ठीक आहे चल जाऊ दे, कोणी भरून ठेवला असं. मला पाणी भेटलं ना त्याने भरून ठेवलं असं गेल्यावर. बेसनचं नळ कोण चालू केलं? अरे काय काय उरायलं माझ्यासोबत, बंद करून देतो. काय झालं? अरे बाप, खुर्ची कोणी पाडली? आता नाही तर ठेवली होती, माझ्या डोळ्याने पाहिले यार. काय उरायलंय माझ्यासोबत? अरे उचलून तर ठेवून देतो, मला भीती वाटायला लागली. जाऊ दे अरे कोण होत ही खुर्ची? उशी कोणी वाटली? अरे काय हो राहिलं माझ्यासोबत? हा परत तर नाही आला ना? नाही नाही, दरवाजा तर बंद आहे, लॉक केलं होते मी. मग काय तेव्हा शंभर काहीतरी गडबड आहे. चला तेव्हा काय होत आहे माझ्यासोबत? नक्की या घरात काहीतरी गडबड मानली राहायची. मी चाललो इथून बाहेर. मला बाबाचा नंबर माहिती होता, त्यांना फोन करतो. कुठे गेले? टुनटुने बाबा, टुनटुने बाबा, टुनटुने बाबा. भेटली. हा हॅलो टुनटुने बाबा, अहो माझ्याकडे लय भूत आले, तुम्ही आहे की तिथं? हा आलो थांबा. त्याला हो बाबा बाबा बाबा, माझ्या घरात भूत आलंय, काय माहिती काय होऊ राहिलं. मरच लाईट बंद चालू होती, मरच खुर्ची पडून जाती, मरच नळ चालवून जातो, मरच पाणी कोणी भरून ठेवतं. बाबा मला वाचवा बाबा. तुझे कारण सांग, समस्या बी सांग. बाबा माझं काय झालं, मी झोपलेलो होतो, मला तहान लागली, मी पाणी प्यायला गेलो. तर पाण्याचा ग्लास भरून ठेवला होता. मला वाटलं का भरून ठेवला असेल माझ्या भावाने, पण तो बाहेर गेलेला होता. मला वाटलं ठीक आहे काही नव्हतं एवढ्याचं. आणि मी पाणी पिल्यानंतर माझं नळ ऑटोमॅटिक नळ चालू झाला. नळ मी जेव्हा पाण्याचा बंद होता ऑटोमॅटिक नळ चालू झाला. त्याच्यानंतर मी घाबरलो, तर मग मी हॉलमध्ये पळत गेलो. हॉलमध्ये रपकन खुर्ची पडली माझ्या डोळ्यासमोर. बाबा रपकन, कोणी तिला धक्का दिला, कोणी नाही, काहीच केलं नाही. त्याच्यानंतर मग मी झोपलो. मला भीती वाटायला लागली. मी बसलो सोफ्यावर आणि तेवढ्यात लाईट बंद चालू व्हायला लागली. तर मग मला वाटलं मला भीती वाटते, मी झोपून घेतो. तर मला कोणाचा तरी आवाज आला. मी उठून पाहिलं तर बाबा तो भूत काळा पूर्ण. तो मी फोटो काढला आणि त्याचा फोटोच येणार नाही बाबा, पूर्ण काळा होता. तो कुठून आला होता काय माहिती. लय घाबरलो बाबा, वाचवा मला, वाचवा. कळलं मला तुझ्या घरी कोण आहे, कळलं मला. तो आत्मा खूप शक्तिशाली आहे, रुद्र खूप शक्तिशाली आहे. काला पुरुष आहे तो, काला पुरुष. काय बोल राहिले तुम्ही? मी आधी घाबरून राहिलो, कुठं अजून घाबरून राहिले का? बघा ना बाबा, मी जे उपाय देतो ते करून पाय. रात्री झोपायच्या आधी हनुमान चालीसा जोरजोरात वाचून हनुमान चालीसा तुझ्या झोपायच्या साईडला ठेव आणि श्रीरामांचं नाव घेऊन झोप. जर तरी बी तुला काही समस्या आली तर मला फोन कर. आणि आता जाताना 500 रुपये पेटीएमवर ट्रान्सफर करून दे. सगळं ऑनलाईनच नाही जातो मी करतो. तू मला सावने शकत.
सोड ना यार. मी तुला जाऊ नाही शकत. माझे नको ना भाऊ. तू काय बी कर, जय श्रीराम. मी नाही जाणार. जय हनुमान. नाही जाणार. जय श्रीराम. जाणार नाही. ओ बाबा घरी या हो, तू इथंच आहे. ओ बाबा, ओ बाबा मला भीती वाटत राहिली. पटकन प्रकट व्हा हो, तू इथंच समोर आहे माझ्या. हो ठेवा ठेवा ठेवा, पटकन या पटकन. मला वाटलं तूच असशील. बाबा, अरे बाबा, इथं पुढे आले तुम्ही. बाबा वाचवा मला बाबा. तुला दिसतोय का? दिसतोय. तू तुझं डोळ्याचं चेकअप करून घे, कारण की माझ्या दिव्य दृष्टीने मी पाहू शकतो इथं कोणीच आत्मा खातना भातना कोणीच नाही. कळलं? त्यामुळे मला बिना कामाचा टाइम वेस्ट नको करू. जेव्हा खरंच गरज असेल तेव्हा मी येणार नाही. आता नसती गरज तर कशाला बोलवतोय? कोणीच नाही आहे तिकडं. तुला भीती वाटते म्हणून तुला तो दिसतोय. जर तो ते खरंच आला ना तर त्या दिवशी मी नाही येणार. बाबा असं नका बोलू तुम्ही. मी एकटाच राहतो. माझा भाऊ बी गेलाय पुण्याला. असं नका करू ना बाबा.